नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण प्लॉट व्हिजिट करण्यासाठी मक्का प्लॉटवर गेलो होतो. तर आपण मक्का प्लॉटवरती काकांना आयकाचा डेमो दिला होता आणि आयकाचा डेमो दिल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहे. तर काका, तुमचं नाव सांगा. कृष्णा वाघ. कृष्णा बाजीराव वाघ. हो. तर तुम्ही किती तुम्हाला एका टाकीचा डेमो दिला होता, आपण तुम्ही किती त्याच्यामध्ये किती तासावरती फवारणी केली होती? 5 तास केली होती आपण. 5 तासावरती फवारणी केली होती. तुम्हाला 5 तासावरती रिझल्ट कसा वाटला? एकदम भारी वाटलं. कसं आहे? काळी जी ना तर पूर्ण मरून पडलेली होती. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, आळाई ही वरती येऊन मेलेली. तर तुम्ही जे बघू शकताय, आळाईचा जो अटॅक झालेला होता, तर यांनी फवारणी केल्यानंतर आता त्यांना फवारणी करून 7 दिवस झालेले आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला परत कुठं डॅमेज केलेलं दिसतंय का याच्यावरती? नाही नवीन ठिकाणी कुठं काही खाल्लेलं दिसतंय परत? असं आहे का? हो. तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल सर्व शेतकऱ्यांना? की एकदम औषधाचा रिझल्ट एकदम भारी आहे. हा. आणि पुन्हा हिरवीगारपणा आहे. अच्छा, तुम्ही मारण्याच्या आधी तुमच्या मक्काचा कलर कसा झाला होता? कलर पिवळा कलर होता. पिवळा कलर होता. आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी कलर झाला. क्वालिटी राहिली मग. हो. तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? की एकदम कलर भारी आहे. हा. रिझल्ट रिझल्ट कसा आहे? एकदम ओके. हा. रिझल्ट बी आणि वापरायला पाहिजे की नाही पाहिजे एकदम शेतकऱ्यांना? भारी आहे आणि शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे ही औषध. अच्छा, हो. तुम्हाला आपण डेमो दिला, त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या मक्का पिकावरती आळाईचा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही आयका मार्शन का दुसरं कोणतं औषध मारशाल? आहे काय? आयका मार्शन. हो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता की जो शेतकऱ्यांना जे रिझल्ट बघून जेवढा कॉन्फिडन्स वाढतोय शेतकऱ्यांचा, तर ते स्वतः सांगता की आपण आयका हे औषध ज्यावेळेस आळीचा पण कुठे प्रादुर्भाव दिसेल तर आयका हे वापरणार आहे. धन्यवाद.